गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण लुब्रिकंटबद्दल शिकणार आहोत. ओके, लुब्रिकंट बघा, केमिस्ट्रीचा तिसरा युनिट जो आहे, ओके, इंजिनिअरिंग मटेरियल, याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल आपण बघितले. याच्या अगोदर वॉर्निश बघितलं, पेंट बघितलं. ओके, तर याच मटेरियलमध्ये महत्त्वाचा एक मटेरियल आहे ज्याला आपण लुब्रिकंट असं म्हणतो. तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस गाडी किंवा व्हेकल रोटेट होते किंवा एक सरफेस दुसऱ्या सरफेसवर स्लाईड होतं, तर त्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर जास्त असेल तर तो सरफेस व्यवस्थित स्मूथली स्लाईड होत नाही किंवा रोटेट होत नाही. तर ते कमी करण्यासाठी, फ्रिक्शन कमी करण्यासाठी आपण एक मटेरियल वापरतो, त्याला लुब्रिकंट असं म्हणतो. ओके, जर एखाद्या सरफेसहून, समजा एखादा बेंच आपल्याला ढकलायचा असेल, तर काय होतं, सरफेस जर खरबर असेल तर बेंच सहजासहजी ढकलत नाही. परंतु आपल्या क्लासरूमसारखे जर स्मूथ सरफेस असेल तर बेंच सहजासहजी ढकलतो. त्याचं कारण का? देर इज अ लेस कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन दॅट सरफेस अँड दॅट बेंच. ओके, आणि ते कमी करण्यासाठी आपण बऱ्याचदा लुब्रिकंट टाकतो. ओके, रोटेटिंग मशीनमध्ये तर टाकतोच. तर व्हॉट इज लुब्रिकंट? ड्यू टू रबिंग ऑफ वन पार्ट अगेन्स्ट अदर, एक पार्ट दुसऱ्या पार्टला घासत असेल आणि त्याच्यामध्ये जे रेजिस्टन्स ऑफर्ड होतं आहे त्याच्या मुवमेंटला, त्या रेजिस्टन्सला अपोज करणारं जे आपण इन्ग्रेडियंट टाकणार आहेत किंवा असं मटेरियल टाकणार आहे जे ज्याच्यामुळं ते फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी होईल, त्याला आपण लुब्रिकंट असं म्हणतो. ओके, त्याला आपण लुब्रिकंट असं म्हणतो. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट. अकॉर्डिंग टू देअर प्रेशर देअर आर 3 काइंड्स ऑफ लुब्रिकंट्स. फर्स्ट इज फ्लुइड फिल्म लुब्रिकंट. अकॉर्डिंग टू प्रेशर, ओके, कमी प्रेशर असेल तर त्याला काय म्हणायचं? फ्लुइड फिल्म लुब्रिकंट, किंवा त्यालाच लो प्रेशर लुब्रिकंट सुद्धा म्हणायचं. उदाहरणार्थ घड्याळ, वॉचेस, क्लॉक्स, सेविंग मशीन, अशा छोट्या छोट्या मशीनमध्ये थिन फिल्म लुब्रिकंटचा आपण वापर करतो. ओके, प्रेशर कमी असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॉन्डरी लुब्रिकंट, ज्याच्यामध्ये प्रेशर जास्त असतं. उदाहरणार्थ ट्रॅक्टर, कॉन्क्रीट मिक्सअप, अशा ज्या कॉन्क्रीट मिक्स करणाऱ्या ज्या मशीन आहेत, किंवा दरवाजा ओपनिंग, डोअर ओपनिंग, दरवाजा आपण ओपन क्लोज करतो तर एक ते हिंज सपोर्ट जे असतं, ओके, त्याच्यात जे इंजेक्शन असतात, इंजेक्शनच म्हणतात त्याला, त्या इंजेक्शनला जे लुब्रिकंट टाकतो त्या टाईपच्या लुब्रिकंटला आपण हाय प्रेशर लुब्रिकंट म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट. याच्यामध्ये खूप जास्त प्रेशर असतं. उदाहरणार्थ गिअरबॉक्स, क्रेनचे गिअरबॉक्स बघितले असतील तुम्ही, तिथं तुम्ही ग्रीस मिक्स लुब्रिकंट टाकता. कटिंग टूल्स बघितले असतील, कट करणारे मेटल कटिंगचे टूल्स जे असतात, किंवा CNC मध्ये कट करणारे टूल्स असतात, त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचे लुब्रिकंट आपण टाकतो. तर त्या टाईपच्या लुब्रिकंटला आपण एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट असं म्हणतो. येते लक्षात? चला, आता हे झाले लुब्रिकंट अकॉर्डिंग टू देअर प्रेशर. ओके, प्रेशरवरून लुब्रिकंटचे पडलेले टाईप्स. आता अकॉर्डिंग टू मटेरियल देअर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट. फर्स्ट वन इज अ सॉलिड लुब्रिकंट, सेकंड लिक्विड, देन सेमी सॉलिड लुब्रिकंट. तर सॉलिड लुब्रिकंट म्हणजे काय? जे सॉलिडमध्ये असते, सॉलिड स्टेटमध्ये. लिक्विड लुब्रिकंट म्हणजे जे लिक्विड स्टेजमध्ये असतात. आणि सेमी सॉलिड म्हणजे सॉलिड आणि लिक्विड मिक्स, जसं की ग्रीस सारखे मटेरियल, ते सेमी सॉलिड लुब्रिकंट म्हणून आपण ओळखतो. आता सॉलिड लुब्रिकंट म्हणजे नेमकं काय? तर सॉलिड पार्ट आपण कशामध्ये बसवतो? त्या फ्रिक्शनल पार्टमध्ये टाकतो, आणि जेणेकरून काय होतं? फ्रिक्शन कमी होतं. तर ते कधी वापरतो आपण? फॉर हेवी मशीन वेअर व्हेरी हाय लोड अँड स्लो स्पीड इज देअर. स्पीड कमी आहे आणि लोड खूप जास्त आहे, अशा वेळेस आपण हे सॉलिड लुब्रिकंट वापरतो. पुन्हा दुसरं
फिल्म ऑफ लिक्विड और गॅसेस कॅन नॉट वर्क. जर गॅस ल्युब्रिकंट किंवा लिक्विड ल्युब्रिकंट किंवा सेमी लिक्विड ल्युब्रिकंट जे वर्क करू शकत नाही, उदाहरणार्थ जिथं टेम्परेचर जास्त आहे, इलेक्ट्रिक करंट आहे जनरेटरमध्ये किंवा मोटर ऑपरेशनमध्ये, अशा वेळेस आपण लिक्विड किंवा ग्रीससारखे ल्युब्रिकंट नाही वापरू शकत. तर तिथं तुम्हाला सॉलिड ल्युब्रिकंटच वापरावं लागतात. उदाहरणार्थ ग्राफाईट, मॉलिब्डेनम डायसल्फेट, सोपस्टोन. तर हे ल्युब्रिकंट जे आहेत, हे ल्युब्रिकंट आपण मोठ्या प्रमाणात हेवी लोडला, स्लो स्पीडला वापरतो. आता जास्त वापरले जाणाऱ्या ल्युब्रिकंटमध्ये ग्राफाईट आणि मॉलिब्डेनम डायसल्फेटचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो. तर त्याच्याबद्दल आपण थोडं इथं दिलं आहे. तर ग्राफाईट मटेरियल बघितलं असेल, पेन्सिलचं मटेरियल जास्त आहे ब्लॅक कलरचं, ते सॉफ्ट मटेरियल. तर अनइवन सरफेसला इवन करण्यासाठी आपण ग्राफाईटचा ल्युब्रिकंट म्हणून वापर करतो. तर ग्राफाईट कसं आहे, नॉन फ्लेमेबल आहे, सॉफ्ट आहे. ओके, सॉफ्टी टच केलं तर सॉफ्ट लागल, ॲमॉर्फस मटेरियल आहे. ओके, आणि त्याचं टेम्परेचर हँडलिंग कॅपॅसिटी 375 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर विस्टँड कॅपॅसिटी, टेम्परेचर हँडलिंग कॅपॅसिटी आहे. म्हणून हाय टेम्परेचरला हे जे ड्रॉबॅक आहे तो आपला इथं फुलफिल होतो. यूज इन पावडर फॉर्म. तर हे पावडर फॉर्ममध्ये यूज केलं जातं आणि हे लिक्विड पाण्यामध्ये मिक्स होत नाही. ओके, इट नॉट सोल्युबल इन वॉटर. तर ते पाण्यावर तरंगतं आणि त्याचा एक वेगळा लेअर तयार होतो. ओके, त्याच्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेषतः मोठमोठे जनरेटर जे असतात, जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते अशा जनरेटिंग स्टेशनला, तर अशा ठिकाणी जिथं बेरिंग आहेत, तर त्या बेरिंगमध्ये किंवा तुमचं अनइवन एअर गॅपवाला जो अल्टरनेटर जे आहेत, ओके, ग्राफाईट हे मटेरियल आपण प्रोजेक्टाईल टाईप ऑफ अल्टरनेटरच्या तिथं वापरतो. ओके, टर्बाईनच्या तिथं. आता मॉलिब्डेनम डायसल्फेट MOO2 हा पण मोठ्या प्रमाणात वापरला जातो, कारण याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसं आहे, कमी आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी आहे आणि 4000 डिग्री सेल्सिअसपर्यंत हा वापरला जातो, कारण टेम्परेचर विस्टँड कॅपॅसिटीमुळंच सॉलिड ल्युब्रिकंट आपण वापरतो. आणि इट कॅन बी यूज सेपरेट वापरू शकतो किंवा मग ग्रीससोबत वापरला जाऊ शकतो, म्हणून हा जास्त वापरला जातो. त्याच्यानंतर हा काय, नॉन करेजिव्ह आहे इन नेचर. तर तो करजन होऊन देत नाही. आणि थिन फिल्म ऑफ MO2 इज रेजिस्टंट ऑफ वॉटर. केमिकल आणि वॉटर रेजिस्टन्ससाठी याचा चांगला उपयोग होतो, म्हणून हा ल्युब्रिकंटसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ओके, तर हे झालं सॉलिड ल्युब्रिकंट. आता आपण लिक्विड ल्युब्रिकंटबद्दल बघू. तर बघा, सॉलिड ल्युब्रिकंट बघितलं आपण. ओके, सॉलिड ल्युब्रिकंटमध्ये आपण ग्राफाईटचं एक्झाम्पल घेतलं. सॉलिड ल्युब्रिकंट कुठं वापरतो आपण, जिथं हेवी लोड आहे आणि स्लो स्पीड आहे. ओके, आणि तिथं अनइवन एअर गॅप आहे. तर अशा ठिकाणी सरफेसचा अनइवन एअर गॅप इवन करण्यासाठी आपण सॉलिड ल्युब्रिकंटचा वापर करतो. परंतु जर समजा तुमचा लोड कमी असेल, ओके, लाईट लोड ॲप्लिकेशन असेल, तर तुम्ही लिक्विड ल्युब्रिकंटसुद्धा वापरता. उदाहरणार्थ बैलगाडीचं वंगण हे काय आहे, लिक्विड ल्युब्रिकंट आहे, सेमी नाही येते. ग्रीस जर म्हणलं तर ते सेमी सॉलिड येते, तर ते लिक्विड ल्युब्रिकंट आहे. आता बघा, द मेन फंक्शन ऑफ ल्युब्रिकेटिंग ऑइल इज टू रिड्यूस द फ्रिक्शन अँड वेअर बिटवीन टू स्लाइडिंग और मूविंग मेटॅलिक सरफेस बाय मेंटेनिंग अ कंटिन्युअस फ्लुइड फिल्म इन बिटवीन दे. तर त्याच्यामध्ये आपण दोन मेटल पार्टमध्ये जे फ्रिक्शन होतं आहे, त्या फ्रिक्शनमध्ये लिक्विडचा पार्ट किंवा फिल्म टाकतो, वंगण टाकतो. त्यांना काय होतं आहे, फ्रिक्शन कमी होतं आणि जो आवाज वगैरे येतो तो आवाजसुद्धा येत नाही. तर याचे 3 फंक्शन आहेत या ल्युब्रिकेटिंग ऑइलचे. आता हे लिक्विड ल्युब्रिकेंट म्हणजे काय रे, ल्युब्रिकेटिंग ऑइलच डायरेक्ट. त्याचे 3 फंक्शन आहे. पहिलं
कूलिंग मीडियम ते थंड करण्याचं काम करतं आहे, कारण जिथं फ्रिक्शन असेल तिथं काय होईल, हीट तयार होईल. जिथं फ्रिक्शन असेल तिथं काय तयार होईल, हीट तयार होईल. तर ती हीट कमी करण्यासाठी आपण कूलिंग मीडियम म्हणून ऑइलचा वापर करतो. ओके, बैलगाडीचं वंगण तेच कूलिंगचं सुद्धा काम करेल ते. त्याच्यानंतर सिलिंग एजंट, तर हे सिलिंगचं सुद्धा काम करेल. आता ऑइल टाकल्याच्या नंतर तो सरफेस असा स्मूथ होऊन जाईल. तुम्ही सायकलच्या चेनला जर ऑइल टाकलं तर तो सरफेस कूल पण राहील आणि सील पण करेल व्यवस्थित. त्याला काय म्हणतात, सील म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस सायकल फिरेल त्यावेळेस तो गिअर आणि त्याला काय टीथ आणि स्लॉटचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित ग्रीप पकडेल. ओके, तर सीलिंग एजंट. देन प्रिव्हेंटर ऑफ करोजन, गंजसुद्धा न चढून देण्याचं काम हे करेल. तर 3 फंक्शन आहेत, कूलिंग आहे, सीलिंग एजंट आहे आणि प्रिव्हेन्शन ऑफ करोजन, असे 3 फंक्शन आहेत कशाचे, ल्युब्रिकंट, लिक्विड ल्युब्रिकंटचे. ओके, आता लिक्विड ल्युब्रिकंटमध्ये आपण कशाचा वापर करतो ते बघू. तर सगळ्यात पहिले द लिक्विड ल्युब्रिकंट आर वाईडली यूज फॉर द ल्युब्रिकेशन ऑफ डेलिकेट्स अँड लाईट मशीन. कुठं वापरतो आपण, हे लाईट मशीनमध्ये वापरतो, म्हणजे जिथं लोड कमी आहे, स्पीड जास्त आहे बट प्रेशर कमी आहे, अशा ठिकाणी आपण लिक्विड ल्युब्रिकंटचा वापर करतो, साराचा वापर करतो. तर उदाहरणार्थ व्हेजिटेबल ऑइल, मिनरल ऑइल, ब्लेंडेड ऑइल, सिंथेटिक ऑइल, तर हे वेगवेगळे ल्युब्रिकंट आपण तिथं वापरतो. ओके, साधं एखादाचा हात मुरगाळा असला तर तिथं पण आपण काय करतो, तेल टाकून चोळतो. का बरं, तेल टाकून न चोळलं तर काय होईल रे, त्या सरफेसची चांगलीच आग होईल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असेल, चांगलं लाल होऊन जाईल ते सरफेस. ओके, थोडक्यात काय, तर सरफेसला स्मूथनेस प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो, ल्युब्रिकेटिंग ऑइलचा वापर करतो. ओके, समजलं, साधा एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. आता सेमी सॉलिड ल्युब्रिकंट हे सगळ्यात जास्त वापरलं जातं बघा. दे आर नायदर सॉलिड ऑर लिक्विड, जे लिक्विड पण नाही आणि सॉलिड पण नाही. ग्रीस पाहिलं असेल तुम्ही, वॅसलीन पाहिलं ना, तोंडाला लावतो ओठाला, कशासाठी रे, हा अनइव्हन सरफेस जो आहे तो भरून काढण्यासाठी आणि स्मूथनेस प्रोव्हाइड करण्यासाठी, उलू नाही म्हणून. ओके, द मोस्ट वाईडली यूज सेमी सॉलिड ल्युब्रिकंट आर ग्रीस अँड वॅसलीन. ग्रीसिंग अँड वॅसलीन हे वापरतो आपण सेमी सॉलिड. आता कुठं वापरतात हे, इट इज यूज, पहिलं इट इज यूज ॲट स्लो स्पीड. हे कुठं वापरतात, हाय स्पीड बट लो प्रेशर. हे स्लो स्पीड हेवी लोड, जिथं सडनली जर्क होते. ओके, जिथं सडनली जर्क होतं आणि टेम्परेचर चांगलं जास्त आहे, अप टू 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे, अशा ठिकाणी ग्रीसचा वापर करतो आपण इन्स्टेड ऑफ ऑइल. ऑइलच्या जागेवर ग्रीस वापरतो. वेअर द ऑइल गिव्ज स्प्लॅशेस अँड स्पॉइल द प्रोडक्ट लाईक टेक्स्टाईल मिल, पेपर, फूड प्रोडक्ट. जिथं फ्लॅशेस प्रोड्यूस करेल, ऑइल जळल. ओके, आणि स्पॉइल करेल इन्व्हायरमेंट, म्हणजे त्याला डाग तयार करेल, येतं लक्षात. तर जिथं डाग वगैरे पडण्याची शक्यता आहे, उदाहरणार्थ टेक्स्टाईल, कपड्याची मिल असेल किंवा पेपर मिल असेल, जर थोडा डाग पडला तर ते सगळं पेपर खराब होऊन जाईल, पेपरची फिल्म खराब होईल. तर अशा ठिकाणी आपण ग्रीस वापरतो, सेमी सॉलिड ल्युब्रिकंट. त्याच्यानंतर मशीन वेअर लिक्विड ल्युब्रिकंट कॅन नॉट मेंटेन. तर लिक्विड ल्युब्रिकंट मेंटेनच होत नाही, जळून जाईल किंवा फ्लॅश ओव्हर होईल. तर अशा ठिकाणी आपण हे ल्युब्रिकंट वापरतो. आणि जिथं डर्ट जास्त आहे, डस्टी इन्व्हायरमेंट, धूळ जास्त आहे किंवा लिक्विडमध्ये असं काय म्हणते, डर्ट माहिती आहे तुम्हाला, चिकट पदार्थ असतो बघा लिक्विडचे, तर अशा इन्व्हायरमेंटमध्ये ग्रीसचा वापर केला जातो. जे चिकट मशीनला जर लागलं ऑइली तर ते खराब होईल. तर अशा सिस्टीमला खराब होऊ न देण्यासाठी आपण ग्रीसचा वापर करतो. आता ग्रीसमध्ये पण भरपूर प्रकार आहेत, जसं इथं ऑइलचे प्रकार बघितले आपण, तसे ग्रीसमध्ये पण कप ग्रीस आहे, ज्याला आपण कॅल्शियम सोप म्हणतो,
त्याच्यानंतर सोडा बेस ग्रीस आहे, त्याच्यानंतर लिथियम सोप ग्रीस आहे, हे बेरिलियम सोप ग्रीस आहे. तर हे वेगवेगळे ग्रीस आहेत. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही गाडी सर्व्हिस करताना वेगवेगळ्या व्हाईट कलरचं ग्रीस असतं, त्याच्यानंतर ट्रान्सपरंट टाईपचं वेगळं ग्रीस असतं. तर डिपेंड करतं कोणकोणत्या ॲप्लिकेशन कोणतं आहे त्याच्यावरून वेगवेगळे ग्रीस आपण वापरत असतो. येते लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट सेमी लिक्विड ल्युब्रिकंट. तर समजलं तुम्हाला सॉलिड लिक्विड आणि सेमी लिक्विड गॅसेस ल्युब्रिकंट नाही वापरत आपण. ओके, गॅस ॲज अ ल्युब्रिकंट बघा, SF6 गॅस हा खूप जबरदस्त गॅस आहे, पण तो ल्युब्रिकंट म्हणून नाही वापरत, कूलंट वगैरे म्हणून वापरतो आपण. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ल्युब्रिकंट.